इथे मी काही डार्ट वगैरे नाही टाकला, तुम्ही डार्टसुद्धा टाकू शकतात। ही एक लॉंग स्लीवची कुर्ती शिवली आहे ज्याचा गळा रेडी होता। तर रेडी गळा असताना ॲडजस्ट कसं करायचं, आता ब्लाऊज आणि ड्रेसमध्ये थोडासा फरक आहे। ब्लाऊजचे गळे 8, 9, 10 असे असतात बऱ्याच वेळा मॅक्झिमम, पण कुर्तीचे गळे हे 5, 6, 7च्या आतच असतात, फ्रंटला दिलेले असतात। त्यामुळे याच्यात ॲडजस्ट करायला जास्त अवघड नाही आहे। तर हे कसं ॲडजस्ट करायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे, आणि याच्या आधीच्या व्हिडिओत सुद्धा ब्लाऊजचं कसं ॲडजस्ट करायचं ते सुद्धा मी दाखवलेलं आहे। तर इथे हा गळा आपल्याला इथे तयार दिलेला आहे। तर मी काय केलं की मी आधी अस्तर कापून घेतलं, मागे डीप नेक आहे कुर्तीचा, तर अस्तर कट करून घेतला आणि जिथे शिलाई करायची आहे तिथे मी सेट करून घेतलं, आणि बाकीचा जो भाग आहे तो असा गोळा गोळा केला आणि इथे पिन्स लावून घेतल्या आणि शिलाई करून घेतली। तर बघा कसं झालं आहे की इथे हे असं गोळा झालेलं आहे फक्त फॅब्रिक। इथे मी काही डार्ट वगैरे नाही टाकला, तुम्ही डार्टसुद्धा टाकू शकतात। डार्ट कसा टाकायचा ते ब्लाऊजला मी दाखवलं आहे, कारण ब्लाऊजचा गळा खूप जास्त मोठा असतो, हा छोटासा गळा होता आणि इथे जास्त काही फरकसुद्धा नव्हता। त्यामुळे जर कुर्ती असेल किंवा ड्रेस मटेरियल असेल तर तुम्ही डार्ट न टाकता असं हे गोळा करून इथे शिलाई टाकू शकतात।